अंतःकरणामध्ये जी वास करणारी सकल जीवाविषयी जी दया आहे. पण गुरुवरे महाराज सांगायचे काहींच्या वाणीमध्ये दया आहे पण अंतःकरणात दया नाही बरं का. हा म्हणून महाराज दृष्टांत द्यायचे. एक ग्रस्त पळायला लागले आणि त्याच्या मागं काही 4 माणसं पाठ लागली. पळता पळता पुढचा पळणारा कावरा बावरा झालेला आहे. जिकडं रस्ता दिसेल तर तिकडं पळायला लागलाय बरं का. आणि कावरा बावरा जीवन झाल्यामुळं त्याला काही दिसलं नाही आणि तो पळता पळता विहिरीत पडला बरं का. विहिरीत पडला. ही माणसं पळत 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 गेली तिथपर्यंत बघितलं हा विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडल्यानंतर काही लोकांनी उड्या मारल्या आणि त्याला वर काढलं. काही लोकांनी बघितलं काय म्हणली माणसं दयाघन आहे तो. हा पळणारा माणूस जीव वाचवण्याकरता पळत होता आणि पळता पळता विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडलेल्या माणसाला वाचवणं म्हणजे किती दया आहे, किती दया आहे. म्हणजे ज्याला वर काढलं त्याच्याशी ती बोलत होते. लोक म्हटले त्याला वर काढलंय पण काय नेमकं बोलतायत बघावं म्हणून ती काही माणसं जवळ आली. त्यांचं संभाषण चालू होतं. ते म्हणत होते आमचं देणं जेवढं द्यायचं आहे तेवढं दे ना. मग नदीत जीव दे नाही तर विहिरीत दे. हा प्रत्यक्ष दर्शनी दया दिसते पण अंतरात दया नाही आहे. हा पण साधूच्या जीवनाचा विचार केला तर दयावंत जे अंतरी म्हणून महाराज